हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एज इट इज डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। मला सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा रोल यासाठी वाटतो गेल्या 2.5 वर्षातला की स्पीकर असेल किंवा या गोष्टी असेल, सुप्रीम कोर्टाने यामध्ये वेळकाढूपणा केला का? मध्ये त्याचं कारण असं आहे की आत्ताच्या घडीला सुद्धा मी काही लोकांशी बोलतो, त्यांचं असं म्हणणं आहे की हे गव्हर्नमेंट आपण असं म्हणू की त्याला अनकॉन्स्टिट्युशनलच गव्हर्नमेंट हे फॉर्म झालं, ते सस्टेन पण केलं. सुप्रीम कोर्टाकडून एक्सपेक्टेशन्स होते की याच्यावरती एक फायनल काहीतरी ते कन्क्लुजन देतील. डझंट मॅटर ते कोणाच्या बाजूने असेल, पण ते येणं जे अपेक्षित होतं त्या गोष्टी घडल्या नाहीत आणि तिथून तो पेच आणि मग आत्ताच्या निवडणुका या दोन्ही अँगलने कसं बघायचं? पुन्हा आम्ही म्हणजे राज्यघटना शिकवणारे जे प्राध्यापक आहेत किंवा राज्यघटनेचे विद्यार्थी आहेत म्हणा, आम्ही नेहमी सांगतो की कॉन्स्टिट्यूशनल इश्यू जर का एखादा आला तर त्याचा निर्णय लगेच लागायला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे 5 जजेसपेक्षा जास्त लागतात त्याला. तर अशी 2-4 बेंच कायमची पाहिजेत की घटनेचा प्रश्न आला की तो 6 महिन्यात सुटला पाहिजे. आता हा जो महाराष्ट्रात निर्माण झालेला अँटी डिफेक्शन लॉचा प्रश्न आहे, हा 2.5 वर्ष सुटला नाही. आता जर का पुढे मागे यांनी सांगितलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल गव्हर्नमेंट होतं, तर 2.5 वर्ष ही गव्हर्नमेंट राहिलं ना तिथे. मग हे लोकशाहीच्या दृष्टीने फारच घातक आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टाचा हा अक्षम्य माझ्या मते गुन्हा आहे. हा जो त्यांनी हा जो विलंब लावला आहे. आम्ही वर्गात शिकवतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. मग तुम्ही जर का फार उशीर लावलात आणि निर्णय न देणं हा सुद्धा एक प्रकारचा निर्णयच असतो असंही आम्ही सांगतो. तुम्ही निर्णय दिला नाही त्या बाजूनी ते बोलताय सगळं, तेव्हा ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. तेव्हा म्हणजे मी शेवट त्याचा एवढाच करीन की कॉन्स्टिट्युशनल इश्यू असेल तर त्या ठिकाणी 6 महिन्याच्यात त्याचा निकाल लागायला पाहिजे. आणि मी आधी जे सांगितलं तसं की अत्यंत दुर्दैवाचं आहे की जी पदं आहेत राज्यघटनेने तयार केलेली, ज्यांच्यामध्ये आपल्याला आदर पाहिजे, त्यांच्या इम्पार्शालिटीबद्दल त्याची क्रेडिबिलिटी पाहिजे, तर लोकांचा स्पीकरवर विश्वास नाही, लोकांचा गव्हर्नरवर विश्वास नाही, कमिशनवर विश्वास नाही, आणि अत्यंत दुर्दैवाने आता काही लोकांचा सुप्रीम कोर्टावरचाही विश्वास उडायला लागला आहे. तर ही अत्यंत निराशाजनक गोष्ट आहे असं मला वाटतं. जस्टिस इज सीम्स टू बी डन, ते असं म्हणतात, न्याय होताना दिसला पाहिजे. जस्टिस इज नॉट ओनली टू बी डन, इट इज सीन टू बी डन. करेक्ट. ओके, शेवटचा प्रश्न. सत्ता आता जे सरकार स्थापन होणार आहे याच्यामध्ये आपण राज्यपाल, स्पीकर किंवा कोर्ट, इलेक्शन कमिशन या सगळ्या अनुषंगाने आपलं बोलणं आलं. या सगळ्यामध्ये आणखी कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला असे वाटतात का की जे मुद्दे आपण आत्ताच्या घडीला हायलाईट केले पाहिजेत या सगळ्या अँगलने? नाही, आता कोणालाच जर का बहुमत मिळालं नाही तर आपल्या असं लक्षात येईल की त्या ठिकाणी इंडिपेंडंट जे उभे राहिलेत त्यांचं महत्त्व वाढेल आणि ते ज्या बाजूला जातील त्या गोव्यामध्ये मला पूर्वी एक आठवत आहे, मला आता एक्झॅक्ट नावं नाही आठवत आहेत, पण 40 होतं आणि 18-18 दोन्ही बाजूला आले का 19-19 आले. म्हणजे ते जे 2 उरले होते त्यांच्यावर ते सरकार ठरणार होतं. आता मी याच्यात जात नाही कारण मी अज्ञानी आहे राजकारणामधला, पण किती कोटींचे व्यवहार होत असतील याच्यामध्ये की ते 2 जण या बाजूला सरकार स्थापन होणार आहे. तसंच आता हे इंडिपेंडंटचं महत्त्व कोणालाच बहुमत मिळालं नाही तर इंडिपेंडंटचं महत्त्व भयंकर वाढेल. इथेच बरोबर अँटी डिफेक्शन लॉचं महत्त्व आहे की इंडिपेंडंट माणसाला पक्ष जॉईन करता येत नाही. पक्ष जॉईन करता येत नाही. इंडिपेंडंट म्हणून जर का निवडून आले, जसं मी एका पक्षातनं निवडून आलो तर दुसऱ्या पक्षात मला जाता येत नाही, तसंच मी इंडिपेंडंट म्हणून आलो तर मला कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करता येत नाही, तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. हे डिस्क्वालिफिकेशन आपलं जे कायदा आहे अँटी डिफेक्शन लॉ त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा या सगळ्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. आणि शेवटचं सांगतो की कायद्यामध्ये 2 प्रकार आम्ही करतो, सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि प्रोसिज्युरल लॉ. सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे ज्याच्यामुळे न्याय आपल्याला मिळणार आहे आणि तो मिळवण्याकरता प्रोसिजर असतो. आता ह्या प्रोसिजरचा इतका दुरुपयोग हल्ली हे वकील लोक करतात. त्यामुळे परवा सिसोदियांच्या याच्यामध्ये फार चांगलं एक सुप्रीम कोर्टाने सांगितलं, जे आम्ही लॉला सांगत होतो पण मी टी व्हीवर इतकं स्पष्ट कधी बोलत नव्हतो, पण आता सुप्रीम कोर्टानेच म्हटल्यामुळे मला तो अधिकार प्राप्त झाला आहे. त्यांनी सांगितलं की प्रोसिजर इज द हँडमेड ऑफ जस्टिस, नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस. म्हणजे हा जो प्रोसिजर आहे हा तुमचा मदतनीस म्हणून वापरा, रखेल म्हणून वापरू नका. इतकं सोपं आहे सगळं गणित. तर अशी सगळी ही आता मी तुम्हाला सांगितलं असं प्रथा परंपरा या वाढत जायला पाहिजे. चांगल्या प्रथा निर्माण झाल्या तर लोकशाही बळकट होईल. शेवटचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये,
तुम्ही आता सांगितलं तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता. ज्यावेळी महाराष्ट्रात आपण आता असं बघतोय की अपक्षांचं महत्त्व वाढेल की काय, स्थानिक ज्या ज्या ठिकाणी आघाड्या झाल्यात त्या त्या ठिकाणी वोट डिव्हिजन होऊन तिथे आणखी कोणता इंडिपेंडेंट कॅन्डिडेट लागतोय का अशी परिस्थिती आहे. तुम्ही म्हणताय की त्याला त्या पक्षात जाता येणार नाही, बट ही काय म्हणजे तो आपण बाहेरून पाठिंबा, पण मग बाहेरून पाठिंबा म्हणजे परत ते सरकार आपण असं म्हणू की ते स्टेबल गव्हर्नमेंट नाही, अस्थिर होणार, त्याला काहीच शंका नाही. हे सगळं जर का कोणालाच मेजॉरिटी मिळाली नाही तर पैशाची देवाणघेवाण आणि अस्थिरता ही येणारच आहे. हे नको आहे आपल्याला कुठल्या तरी. म्हणून त्या 2 पार्टी सिस्टीमला फार महत्त्व असतं. आपल्याकडे अनेक पक्ष असल्यामुळे आता इथे तर 6 महत्त्वाचे पक्ष आहेत, तर अस्थिरता त्याच्यात येतेच. आता एकाला जर का बहुमत आता मिळालं तर मग पुढची 5 वर्ष आपली चांगली आहेत. खूप खूप धन्यवाद सर. म्हणजे बापट सरांकडेचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राने ज्या वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी अनुभवल्यात, या सगळ्यामध्ये अगदी स्पष्ट बोलायचं तर कायद्याची तोडमोड असेल, त्याच्यामधल्या पळवाटा शोधणं असेल, लूपहोल्स असतील, या सगळ्यामधले असं वेगवेगळ्या अंगाने महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत पुढे गेलेलं आहे. आणि ते कायद्याला वळवून आणि त्या गोष्टी अशा वेगवेगळ्या वळणावरती नेऊन तिथपासून ते सरकार स्थापन होणं 5 वर्ष मी मुद्दाहून म्हणतोय, 2.5 वर्षापेक्षा. सो ते असं वेगवेगळ्या अंगाने सगळं झालेलं आहे. त्यामुळे आत्ता जेव्हा आपण सगळेजण नागरिक म्हणून पुढची 5 वर्षाचं सरकार कसं असेल हे बघतोय, ते कायदा नक्की काय सांगतो, राज्यपाल असतील, स्पीकर असतील, इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट, अगदी सगळ्यावर फार उत्तमपणे त्यांनी स्पष्टीकरण दिलं. धन्यवाद सर तुमचे पुन्हा एकदा. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमचे काही आणखी सजेशन्स असतील, कमेंटमध्ये नक्की कळवा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार, मुंबई तकसाठी थेट पुण्यावर.